कार्यक्रम आहे मराठी भाषा गौरव दिनाचा. निमित्त आहे कुसुमाग्रजांचा म्हणजे अनेक साहित्यिक आहेत, पण साहित्य शारदेच्या गळ्यातला जो नवरत्नांचा हार आहे त्यातला कौस्तुभमणी जर असेल तर कोणता असेल असं आपण मानू तर ते कुसुमाग्रज आहे, विवा शिरवाडकर. साधारणतः इथं बरेचसे साहित्यिक आहेत आणि या सगळ्या साहित्यिकांच्या मध्ये मी अवघडून गेलोय. म्हणजे खूप माझ्यापेक्षा मराठीच्यावर प्रेम तुम्ही केलं, मराठीचं अध्ययन अध्यापन तुम्ही केलं, वाचन खूप चांगले केलं, अनेक उपक्रम तुम्ही राबवत आहात. इतकं काही मी मराठीसाठी केलं असं मी काही म्हणणार नाही. तरी पण मला इथं तुम्ही हा सन्मान दिला, याचं काय कारण असावं तर हा स्नेह आहे, हा प्रेम आहे तुमचं, ते मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो. या दिवशी बऱ्याच चर्चा सुरू आहेत, म्हणजे कालपासून आजपासून मराठीचं काय होणार, मराठीचं कसं होणार, किंवा मराठीचं काय झालं, किंवा मराठीचं काय होणार नाही, याच्याविषयी बरंच काही बोललं जातंय. पण मी तुम्हाला सांगतो, मला ज्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांच्या या काव्यलेखनाच्या प्रतिक्रिया ऐकल्या त्यावरून मी सांगतो, चंद्रसूर्य असेपर्यंत मराठीला काही होणार नाही. पिढी ज्यांच्या भरवशावर आपल्याला पुढे जायचं आहे, ती पिढी जर इतकी सक्षम असेल आणि ती पिढी जर काव्यरचना करत असेल तर प्रश्नच नाही. तुम्हाला मी सांगतो, इथं साहित्याचे जाणकार आहेत. साहित्य ही आपल्या मनाची अभिव्यक्ती. असं म्हणतात की आपल्या प्रतिभा असेल किंवा आपण जे सोचलं असेल, भोगलं असेल, त्या मनातनं त्या मनावर जे परिणाम झाले त्यातून जे काही हुंदके किंवा हुंकार किंवा जो काही बाहेर उमाळा पडतो त्यातनं साहित्य निर्माण होतं. पण या साहित्यामध्ये कथा, पटकथा, लघुकथा, कादंबरी, नाटक, कविता वगैरे इतके प्रकार आहेत. या सगळ्यात लिहायला अवघड कोणता प्रकार असेल तर अनेक साहित्यिकांनी, श्रेष्ठ साहित्यिकांनी सांगितलंय, कविता आणि नाटक हे दोन प्रकार असे आहेत, हे दोन प्रकार लिहायला अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. म्हणजे कादंबरी जमते किंवा बऱ्यापैकी होते, कविता कधीच बऱ्यापैकी नसते. एक तर ती कविता असते किंवा नसते. नाटक एकतर चालतं किंवा पडतं, थोडंफार चालत नाही, किंवा ते आपल्या मनाला थोडंफार बरं कधी वाटत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही कविता लिहिताय, तुम्ही काव्य लिहिताय, याचा अर्थ तुम्ही मराठीतला सगळ्यात अवघड काव्य प्रकार हाताळताय. किती मोठी गोष्ट आहे. आणि असं ज्या भाषेत होतं, ती भाषा वगैरे त्या भाषेची काळजी करायची फारशी काही गरज नाही. करणाऱ्यांना कळतं, आपण तर अजिबात करायला नको. निदान सांगितलं तर ती काळजी अजिबात नको. म्हणजे या एकंदरीत प्रकारामध्ये, काव्य प्रकारामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जगामध्ये सगळ्यात जास्त प्राचीन ज्यांचे संदर्भ सापडतात, लिखित संदर्भ, तो देश आहे चीन. आणि चीनी भाषेने सापडतात. आणि चीन भाषेमध्ये किंवा चीन देशामध्ये पूर्वीच्या काळी त्या देशाचे प्रशासकीय प्रमुख म्हणजे कलेक्टर निवडण्यासाठी एक परीक्षा घेतली जायची. आणि त्या परीक्षेमध्ये एकूण 7 स्तर असायचे. 6 स्तर पार झाल्यानंतर 7वा स्तर जो असायचा, तो स्तर काय होता माहिती आहे? तर जोपर्यंत 6 स्तर ज्या पोरानं पास केलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी पास केलेले आहेत, त्यांना खाण्यापिण्याच्या सगळ्या सुविधासह एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं जायचं, जोपर्यंत तो कमीत कमी 1000 ओळींचं काव्य लिहित नाही तोपर्यंत त्याला त्या खोलीतनं बाहेर काढलं जायचं नाही. तो जोपर्यंत ती कविता 1000 ओळींची लिहित नाही आणि त्याने ती लिहून सिद्ध केली की मग त्याला कलेक्टरने निवडलं जायचं. हे चीनची परंपरा आहे. हे मी असं सांगत नाही. चीनमध्ये आजही जवळपास 22 वर्षांच्या अशा परीक्षा घेतल्याच्या उत्तरपत्रिका त्यांनी जतन करून ठेवलेली आहे. हा एक लक्षात घ्या. म्हणजे काव्य स्फुरणं किंवा काव्य लिहिणं म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत त्या फार विस्मयचकित करणार आहेत. आणि साहित्याच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत तर त्या आपल्याला अधिक जवळ नेणार आहे. म्हणजे आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे, काही प्रश्नच नाही. बरोबर आहे. म्हणजे 2 लाडू असतील, एक लहान मोठा असेल आणि 2 मुलं असतील, एक आपला असेल एक शेजारी असेल, साहजिकपणे ज्या हातात लाडू मोठा आहे, भले आपला मुलगा या साईडला उभा असला, लाडू मोठा हातात असला तरी असा हात नाही जाणार, तो असाच हात जाणार आणि जायलाही पाहिजे. त्यात वावगं काय आहे का असं मी अजिबात म्हणणार नाही. आपल्याची ती काळजी आपण केलीच पाहिजे. आपलंच कौतुक, आपल्यावरच प्रेम आपणच नाही करणार, पण दुसऱ्याकडनं अपेक्षा काय करायची? बरोबर. या सगळ्या ज्येष्ठांच्या मध्ये किंवा या सगळ्या श्रेष्ठ लोकांच्या मध्ये निदान तुम्ही माझ्याकडे बघावं म्हणून मी हा कोट घालून आज मी आलो एवढं उकडत असताना. पण याचा अर्थ मी माझ्यावर प्रेम करतो, त्यात वावगं काहीच नाही. मराठीमध्ये आपण असंच प्रेम केलं पाहिजे, ती आपली मायबोली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे किती महत्वाचं आहे
तेलानी रामनची गोष्ट मला फार आवडते आणि आठवते आता या प्रसंगी. तो ज्या राजाच्या पदरी होता त्या राज्यामध्ये एक विद्वान आला आणि तो विद्वान असा होता की त्या विद्वानाला 12 भाषा पारंगत होत्या आणि तो इतक्या अस्खलितपणे बोलायचा की त्या भाषांच्या मध्ये त्याची मातृभाषा कोणती आहे हे आजवर एकाही कोणत्याही राज्यातल्या विद्वानांना कळालेलं नव्हतं. इतका तो विद्वान होता. आणि तो प्रत्येक ठिकाणी जायचा आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तो काय करायचा की त्या याला चॅलेंज करायचा, त्या राज्यसभेला आव्हान द्यायचं की तुम्ही माझी मातृभाषा ओळखून दाखवा राजन, नाही तर तुमच्या सभेमध्ये कुणी विद्वान नाही असं मान्य करा. आणि तो या राज्यामध्ये आला आणि इथेही त्याला असं चॅलेंज दिलं की काय की तुम्ही आता हे करा, नाहीतर माझी मातृभाषा ओळखा, नाहीतर तुम्ही मान्य करा की हे राजा तुझ्या सभेमध्ये कुणी विद्वान आता उरलेलं नाही, तुझ्या सभेतली विद्वत्ता लोप पावलेली आहे. राजाने घेतलं ते आव्हान आणि तेलांगणीला सांगितलं की बाबा रे हे शोधून काढ. फार अवघड नाही म्हणाला, मी लगेच शोधतो उद्याच. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या तेलानी रामननं त्या विद्वानाला घेऊन तो फिरायला गेला. बागेमध्ये फिरायला गेला, त्याला भरपूर खायला घातलं. जायफळ घातलेले आम्रखंड श्रीखंड घातल्यानंतर त्याला बरोबर तंद्री लागली आणि तो म्हणला एवढं छान वातावरण आहे, मी जरा दुपारची वामकुक्षी घेतो. तेलाने मला ठीक आहे झोपून टाक. आणि तो झोपला. लांब लागचा कसा बाबळीचा काटा घेतला, त्याची झोप लागलेली बघितली, त्याच्या पायात घुसवला. अगा या दोरला. त्याचा कान धरला म्हणला बेट्या तुझी मातृभाषा मराठी आहे. ज्या वेळेला वेदना होते त्या वेदनेचा कळवळा जेव्हा येतो त्यावेळेला जी माय आठवते तीच माय बोली असते, लक्षात घ्या. त्यावेळेला तुम्हाला कितीही आणि कोणतीही भाषा अवगत असली तरी ती भाषा ओठी येत नाही. त्या वेदनेला जो आवाज असतो तो आपल्या आईच्या बोलीचा असतो, लक्षात. त्यामुळं बरेच लोक म्हणतात की मराठी जी आहे ती पोट भरण्यासाठी उपयोगी नाही. अरे असं कसं, म्हणजे आईची कधी उपयोगिता हे जोखायची असते का? अजिबात नाही. ही माय आहे, ही आपली मराठी आहे आणि हिच्यावर हे आपण प्रेम केलंच पाहिजे. ते यासाठी की तुमच्या मनातल्या सगळ्या अभिव्यक्तींना उद्या जर काही व्यक्त करायची वेळ आली, वाट द्यायची वेळ आली, तर त्यावेळेला तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी तुमच्या उपयोगाला येईल, लक्षात घ्या. आणि त्याशिवाय आपल्याला गत्यंतरच नाही. आणि भाषा म्हणजे पुन्हा प्रमाण भाषा आणि ही असलीच पाहिजे. म्हणजे मराठी काही साधीसुधी भाषा नाहीये. जगात एकूण 6000 भाषा आहेत. किती? 6000. त्या 6000मध्ये बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार किंवा वापरणाऱ्यांच्या संख्येनुसार जर क्रम लावायचा झाला तर मराठीचा क्रम 10वा आहे. 10वा, पहिल्या 10 मध्ये मराठी आहे. भारतामध्ये ती 3ऱ्या क्रमांकाची आहे. जगात 10व्या क्रमांकाची मराठी भाषा आहे, लक्षात घ्या. आणि इतकी समृद्ध असलेली ही भाषा आहे. अभिजात दर्जावरून जी आता चर्चा इथं सुरू होती, अभिजात दर्जा मिळवण्यासाठी तुमची भाषा कमीत कमी 2000 वर्षापूर्वीची आहे हे सिद्ध करावं लागतं. तसे तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. आपल्या इकडे सापडलेले जे पुरावे आहेत ते 2700 वर्षापासूनचे आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण त्या बाबतीत कमी हे सगळे पुरावे देऊन झालेले आहेत. आणि त्या पुराव्यांच्या नंतर आता आपण वाट बघतोय की आपल्याला अभिजात दर्जा मिळावा. म्हणजे दर्जा मिळावा किंवा दर्जा मिळाल्यानंतरच मराठीचं श्रेष्ठत्व सिद्ध होणार आहे असं अजिबात नाही. पण आम्ही जर पात्र असू तर आमच्यावर अन्याय नको, आम्हाला ती मोहर पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे, लक्षात घ्या. अभिजात दर्जा विना सुद्धाही आमची मराठी अभिजातच आहे. ती तितकीच सुंदर आहे आणि ती तितकीच श्रेष्ठ आहे. कारण स्वतः ज्ञानेश्वरांनी अमृताबरोबर पैज लावायची जी भाषा केली ती या मराठीच्या जोरावरच केली. म्हणजे रसिके मिळवीन जे तुम्ही सांगितलं, मी अशी योजना करेन त्या अक्षरांची. का करेन? ते सामर्थ्य माहीत आहे. या शब्दांच्या मधलं सामर्थ्य या माऊलींना माहीत होतं. आज जे तुम्ही फलकलेखन केलेलं आहे त्याच्यामध्ये एक कोपऱ्यात तुम्ही 3 ग्रंथ काढले आणि त्या 3 ग्रंथावर आहे जो मराठीतला आद्य ग्रंथ आहे, तो लीला चरित्र, तो मध्ये ठेवलाय. आणि वर ज्ञानेश्वरी आहे आणि खाली गाथा आहे. म्हणजे महाराष्ट्रात ज्ञानोबा आणि तुकोबांचा हे तुम्ही सिद्ध केलं तिथे काहीही न करता. म्हणजे ज्याच्या घरी नाही गाथा त्याच्यापेक्षा धानाचार हे आणि नाही म्हणाला, असं आचार यात्रे म्हणाले होते. म्हणजे मराठी माणसानं जन्माला आल्यानंतर निदान ही 2 पुस्तकं आपल्या घरी ठेवावी आणि ती जमेल तशी उघडून वाचावी. मराठीची थोरवी आपल्याला त्यातनं कळली. काय वेळ असेल हो, ही 2च ग्रंथ असेल, एक ज्ञानेश्वरी आणि दुसरी गाथा. लाखो लोक
लाखो लोक आळंदी आणि देहू पासून ते पंढरपुरापर्यंत वर्षातून 4 वेळा पायी चालत जातात. ही परंपरा जगातल्या कोणत्याही भाषेच्या ग्रंथाच्या नशिबी आलेली नाही. ती परंपरा फक्त ज्ञानोबा आणि तुकोबांच्याच वाट्याला आलेली. लक्षात घ्या, मी 2007 मध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होतो आणि त्या खाजगी कंपनीचे जे संचालक होते त्यांचं नाव होतं पॉल ख्रिस्तोफर इस्टन. अमेरिकन होते, अमेरिकन बेस्ड लॉ फर्म होती. मी पुण्यात काम करत होतो आणि एके दिवशी हा पॉल म्हणजे तो खूपच फार जॉली माणूस होता. आणि काय झालं, एके दिवशी पॉलला 7 वाजता एक कॉल होता आमचा, इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती आमची ऑनलाईन. आणि त्यावेळेला पॉल यायला उशीर झाला. 6:15 झाले, 7:30 झाले तरी पॉल काही येईना. आम्हाला फार काळजी वाटली की हा परदेशातला नागरिक पुण्यामध्ये हरवला. जबाबदारी शेवटी आमच्यावरच होती. आणि शेवटी 7:30 पावणे 8ला तो असा घाम पुसत आला की बस तसा काय सांगावून काय नको असा तो आत आला दररोज. आम्ही त्याला गेलं, बस पॉल पाणी पी. काय झालं? हो म्हणला, आम्ही इकडे कॉल कॅन्सल केलेला आणि हा अतिशय वक्तशीर माणूस होता तरी तो लेट झाला. म्हणलं काय झालं? नो देर वॉज अ ह्यूज क्राऊड म्हणला. म्हणजे कसली गर्दी होती. देर वॉज अ परेड गोईंग ऑन म्हणला ऑन द स्ट्रीट्स. आमच्या लक्षात आलं त्या दिवशी देहूच्या आणि आळंदीच्या पालख्या पुण्यात आल्या होत्या, पुण्यात मुक्कामाला होत्या. आणि हा म्हणला रस्त्यावर फार मोठी परेड चाललेली आहे लोकांची. आता मग त्यावेळेला मी सांगलीवरनं गेलेलो होतो आणि बाकीच्या माझ्या तिथले जे 3-4 होते. एक लक्ष्मी नावाची मुलगी होती, ती काश्मीरची होती. दुसरा जोहेब नावाचा मुलगा कलकत्त्याचा होता आणि ती आम्ही तिघ होतो. त्या दोघांनी माझ्याकडे बघितलं तरी बाबा तू सांभाळला. मग मी त्याला समजावून की ते परेड वगैरे काही नाहीये, ते पांढरे कपडे घातलेल्यांची परेड तो म्हणत होता. तर तसं काही नाही म्हटलं, हे वारकरी आहे आणि हे वारकरी इथून म्हणजे आळंदीपासून ते तिथपर्यंत चालले. अंदाजे किती किलोमीटर? मी सगळं सांगितलं, इतके किलोमीटर. किती दिवस लागतील? एवढे दिवस लागतील. किती लोक असतील अंदाजे? आत्ता म्हणलं 2.5 लाख ते 3 लाखाच्या दरम्यान आहे. पोहोचेपर्यंत ते 6 लाखापर्यंत जातील. एवढे चालत जाणार का म्हणला? हो. आणि का म्हणून जाणार, कशासाठी जाणार? मी त्याला म्हटलं की ज्ञानबा तुकाराम म्हणत विठ्ठलाच्या ओढीनं ते जाणार. आता ज्ञानबा तुकाराम हा जो मंत्र आहे तो मंत्र त्यांचे ज्ञानेश्वरांनी आणि तुकारामांनी काय केलं, त्यांनी त्यांचं जे तुम्हाला सांगणं आहे ते फक्त अक्षर रूपात केलं. ते त्यांनी लिहून ठेवलं. तुमच्या हातात ज्ञानेश्वरी दिली, तुमच्या हातात गाथा दिली, बरोबर. ती गाथा कुणी आजपर्यंत पडवू शकलेलं नाही, अशी अमर गाथा तुमच्या हातात दिली. पॉलचा पुढचा प्रश्न होता, नीट आहे का, म्हणजे आपण भारतीय आहोत त्याचा अभिमान काय बाळगायचा, किंवा आपलं असं काय आपल्याला सगळ्या जगापासून वेगळं करणारं आपलं वैशिष्ट्य काय आहे. त्यानं मला विचारलं की 5 लाख लोकांना सलग 15 दिवसांची रजा महाराष्ट्रात एका वेळी कशी काय मिळते. म्हणजे तो जो विचार आहे तो पूर्ण व्यावसायिक आहे, बरोबर. भावनांचा जो विचार आहे, जो भक्तीचा विचार आहे, जो प्रेमाचा विचार आहे, जी ओढ आहे, जे हृदय आहे, तो विचार आपला आहे. हा किस्सा मी नंतर माझ्या वडिलांना सांगितला. गावी आलो होतो खेड्यात कुकटोळीमध्ये, दुष्काळी भागातले माझे वडील. माझ्या त्यांना वडिलांना सांगितलं असं असं झालं. ते म्हणाले की ठीक आहे 5 लाखाचं तू पॉलला जाऊन सांग, त्या 5 लाखांची सेवा करण्यासाठी बाकीचे 5 लाख धडपडत असतात 15 दिवस. म्हणजे ती रजा 5 लाखांची नसते तर ती 10 लाखाची रजा असते. आणि महाराष्ट्र किती समृद्ध आहे बघा. तरी आजपर्यंत वर्षातून 4 वेळा आपण या रजा घेतो तरी आपलं काही बिघडलेलं नाही. कारण का, ती ओढ आहे. आणि ते जे आहे ते साहित्यात नाही निर्माण. आणखी एक किस्सा असाच होता. एक रस्त्यात भिकारी बसलो आणि त्याला कुणी भीकच झालं होतं. त्याच्यात एक बोर्ड होता की मला भीक द्या, मला भीक द्या, काहीतरी द्या, असं एक म्हणजे मी उपाशी आहे, मला भीक द्या. कुणीच त्याला भीक देत नव्हतं. आंधळा होता तो. रस्त्याने जाताना एक माणूस आला, त्याने त्याच्या हातातला बोर्ड काढून घेतला आणि थोड्या वेळाने त्याला परत दिला. जसा तो बोर्ड त्यानं थोड्या वेळाने त्याला परत दिला, त्याबरोबर थोड्या वेळानं त्याच्या ज्या कटोऱ्यामध्ये नाणी वाजायला लागली, खन 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 खन, आणि ते लवकर भरायला लागलं. त्याला काही कळेना की आतापर्यंत माझ्याकडे कोणी बघत नव्हतं, आता मात्र माझ्या याच्यामध्ये खूप काही हे भीक पडते. त्याचं कारण काय? त्यानं आणखी कसा खंदनीशी आवाज आला, त्या माणसाला थांबवलं. अरे थांब बाबा म्हणलं. काय?
तर म्हणे मी आंधळा आहे, मी तर नाही वाचू शकत. माझ्या हातातला अगोदर एक असा फलक होता, तो काढून घेतला आणि आता दुसऱ्यांदा तो फलक आहे तो हे केला. आता या फलकामध्ये काय असं झालं ते मला सांग की आता मला भीक मिळते. मग मला अगोदर काय होतं, अगोदर मी असं लिहून घेतलं की मी उपाशी आहे, मला भिक्षा द्या. तो मला आता त्याच्यावर असं अशी लिहित आहे, करीत आहात तुम्ही साजरी दिवाळी. त्यात असं 2 ओळी लिहिल्या त्या, करीत आहात तुम्ही साजरी दिवाळी, पहा परी माझी रीती झोळी. बस 2 ओळी लिहिल्या. काय सुंदर शब्द. तुमची दिवाळी सुरू आहे, माझी झोळी रीती आहे. बास, त्याने काही मागितलं पण नाही. लोकांना ते भावलं, हृदयात घुसलं, अरे आपलं पोट भरलेलं आहे, याची जोडी आहे, आपण दिलं पाहिजे. अगोदर नुसतं तो मागत होता, त्याला कोण देत नाही. हे भाषा, यासाठी भाषा येणं महत्वाचं. हे भाषेचं महत्व आहे की तुमच्या भावनांना अशा पद्धतीने ते मांडण्यात मदत करते. आणि संस्कृती म्हणजे संस्कृतीविषयी तर ते वाहक आहेच. म्हणजे कुसुमाग्रज स्वतः म्हणाले होते की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही विझे दिवा. तुमच्या संस्कृतीचा दिवा विझून जाईल, देश मरेल, भाषा मेली तर. म्हणून भाषा जगणं, भाषा टिकणं आणि भाषाचा विस्तार होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आता जे घेतात त्या काव्य वाचन स्पर्धा असतील की तुमची वाचक चळवळ असेल, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की या गोष्टी ज्या आहेत या भाषेच्या प्रसाराला वर्गिष्णू करत जातील. तोपर्यंत कळणारच नाही आम्हाला जोपर्यंत असं काही दिव्य आणि उदात्त आमच्या समोर येणार नाही, जोपर्यंत कुणी कान पकडून सुभाष कवडे सरांसारखं सांगणार नाही की ही ओळ अशी नाही अशी लिहायची असते, तोपर्यंत कळणारच नाही. म्हणजे ज्या कुसुमाग्रजांच्या नावानं आपण राजभाषा गौरव दिन साजरा करतोय ते उपसंपादक जेव्हा होते, वयाच्या 27व्या वर्षी दुसऱ्या महाविद्यालयाला सुरुवात झाली आणि हे उपसंपादक होते. यांनी मस्तपैकी हेडलाईन टाकली आणि ती हेडलाईन घेऊन अत्यंत कौतुकाने ते संपादकांच्याकडे गेले. संपादकांनी त्याकडे खाली वाचलं, त्यांच्याकडे एकदा बघितलं, त्याच्यावर अशी लाल पेन रेग मारली, जा म्हणले, काय कचरा लिहून आणलेस, त्याऐवजी असं लिही. समजलं तर बघा, कुसुमाग्रजांनी जी हेडलाईन त्या दिवशी पेपरला टाकलेली होती ती अशी होती, वसुंधरा रक्तस्नानास निघाली. त्याच्यावर फुली मारून संपादकांनी जे लिहिलं होतं ते असं होतं की दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात. म्हणजे शब्दांची योजना, तुम्हाला फार काहीतरी शब्द माहिती आहेत आणि तुम्हाला फार काहीतरी आगळवंबन अवजड बोलायची काही आवश्यकता नाहीये. जे साध्या सोप्या गोष्टीमध्ये वर्तमानपत्राचं हेडलाईन जे आहे ते शेवटच्या 4-5 माणसालाही कळायला पाहिजे. तो काही फक्त मराठीचा प्राध्यापक वाचणार नाही पीएचडी झालेला, हे त्या संपादकांना व्यवहाराचं गणित कळत होतं. त्यामुळं वसुंधरा म्हणजे पृथ्वी, रक्तस्नानास निघाली म्हणजे आता दुसरं महायुद्ध सुरू होणार आणि प्रचंड लोक मरणार आणि तो रक्त सगळीकडे साचणार आणि जणू काही त्या रक्ताचं स्नान या पृथ्वीला घडणार. ह्या ज्या तुमच्या प्रतिभा आहेत त्या तिथं काहीही उपयोगाच्या नाहीत. हे वयाच्या 27व्या वर्षी कुसुमाग्रजांना सुद्धा सांगावं लागलं, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही रायटिंग इज रिरायटिंग असं म्हणतात, म्हणजे लिहिणं हे वारंवार लिहावं लागतं तेव्हा ते सिद्ध होतं. जसा एखादा मंत्र जो असतो तो 108 वेळा का जपायचा, 108 वेळा का म्हणायचं किंवा 1008 लोक का पारायण करतात, हजारो लोक का बसतात त्या ठिकाणी. असं वारंवार एखादी गोष्ट म्हणायची का गरज पडते, कारण का एखादी गोष्ट वारंवार केल्यानं ती गोष्ट सिद्ध होते. ती गोष्ट सिद्ध होते ती तुमच्या ज्या कर्मेंद्रिय आहेत, जी तुमची सगळे हात पाय आहेत याच्या पलीकडे जाऊन ती भावनेच्या पातळीवर जाऊन ती पोहोचते, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात सायकल चालवत होता त्यावेळेला सगळ्यांनी आपले अनुभव आठवा. त्यावेळेला पायाकडे न बघता सुद्धा पायडल मारता येतं हे आपल्याला माहित नव्हतं. बरोबर, आपण काय करत होतो, सायकलचं हँडल धरलं की पायाकडे आपण बघत होतो, पाय मारत होतो. आणि समोर बघितले पाय चालू शकतात हे कधी कळतं, वारंवार ती गोष्ट केल्यामुळे कळतं. तसं हे सिद्ध व्हावं लागतं. रायटिंग इज रायटिंग म्हणून म्हटलं की तुम्ही लिहायचं थांबू नका, लिहा 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 आणि एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून ते तपासून घ्या, जाणत्या व्यक्तीकडून ते दुरुस्त करून घ्या. मग तुमचं लिखाण जे आहे ते लिखाण अतिशय समृद्ध होत जाईल. याचं कारण तुम्हाला सांगतो. मार्क ट्वेन नावाचा एक अतिशय गाजलेला विचारवंत जो आहे, तो माझा अत्यंत आवडता, तो असं म्हणतो, त्याने एके दिवशी आपल्या मित्राला पत्र लिहिलं आणि त्यात असं म्हणतो, हे मित्रा, माझ्याकडे जर वेळ असता तर मी 8 ओळींचं पत्र तुला लिहिलं असतं.
मला क्षमा कर, माझ्याकडे वेळ नाही म्हणून मला हे 8 पानांचं पत्र लिहावं लागतंय. विचार करा, विचार करा. डेराभर ताकातनं लोणी किती निघतो? ताका इतकं तर निघतं का? नाही निघत. का नाही निघत? कारण ते सत्व जे असतं ना ते कमीच असतं. आपण भाकरी घेतो, भाकरी बरोबर तूप खायला घेतो, भाकरी इतकं तूप आपण ताकद वाढून घेतो का? तूप कोपऱ्यात असतं कुठेतरी एवढं थोडंसं, 5 ग्रॅम 10 ग्रॅम. भाकरी मात्र ताटभर गोल असते. बरोबर. जे सत्व आहे ते कमीच असणार आहे, ते अत्यंत माफक असणार आहे. लक्षात घ्या. 8 ओळींचं पत्र लिहायसाठी बुद्धी लागते, प्रतिभा लागते, वेळ लागतो, अभ्यास लागतो. हे त्या मार्क ट्वेनला कळलं होतं, म्हणून तो जगातला सर्वश्रेष्ठ विचारवंत झाला. म्हणून तो मित्राला लिहितो, माझ्याकडे जर भरपूर वेळ असता तर 8 ओळीत लिहिलं असतं. वेळ नाही म्हणून हा सगळा मला फापट पसारा द्यावा लागला. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या लेखनातल्या या ज्या बाजू आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे बोलावं किती आणि कुठे आणि कसं, लिहावं किती आणि कसं, किंवा त्याचं प्रकटीकरण किंवा सादरीकरण कसं असावं, या गोष्टींच्याकडे आपण जर आपणच स्वतःकडे लक्ष देत राहिलो तर आपली सुधारणा नक्की आहे. आणि यातनंच पुढचे मी म्हणतो साहित्य काय ज्ञानपीठ विजेते घडायला सुद्धा काही हरकत नाही, अजिबात नाही. आणि तो मला खात्री आहे की तुम्ही जर रिरायटिंग किंवा परत परत एखादी गोष्ट करत गेलात तर तुमच्या त्या गोष्टी या सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तो एक मोठी अपेक्षा की म्हणा, किंवा तो मला तुम्हाला सगळ्यांना त्या शुभेच्छा. या इथं कुसुमाग्रजांचा जो पहिला काव्यसंग्रह होता, ती गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे जो प्रकाशित झाला विशाखा, त्याच्या अगोदर आनंदलहरी झाला, त्यानंतर विशाखा झाला. विशाखा हा काव्यसंग्रह वि. स. खांडेकर यांनी स्वतःचे पैसे घालून प्रकाशित केलेलं होतं. लक्षात. एका ज्ञानपीठ विजेत्यानं दुसऱ्या ज्ञानपीठ विजेत्याला केलेली मानवंदना होती ती. त्यावेळेला त्या दोघांनाही ज्ञानपीठ मिळालं नव्हतं. पण मोठी माणसं किती मोठी असतात बघा. म्हणजे जोपर्यंत आपण आपलं हे जे आहे गुणगान होत नाही तोपर्यंत दुसऱ्याकडे लक्ष पण देत नाही. मी आणि पुन्हा मीच, माझा मी आणि माझ्यातच मी, ह्याच्यात जे आपण गुरपटलेला असतो त्यावेळेला इतरांच्या अंगी जे चांगलं आहे, चांगलपणा आहे, त्याची कदर करण्याची जी वृत्ती आहे ती असावी लागते. म्हणून वि. स. खांडेकरांनी ते जे आहे ते लिहिलं आणि त्या प्रस्तावनेत ते वाचा विशाखाची खूप सुंदर प्रस्तावना आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी तर अप्रतिम आहेत. त्याची पहिली गोष्ट ते असं सांगतात की या माणसानं कुसुमाग्रजांनी एवढ्या सुंदर कविता लिहिल्या, पण कदाचित त्यांना त्या गाता येत नसतील, त्यांना प्रभावी सादरीकरण करता येत नसेल, किंवा व्यावसायिकपणे त्या खपवण्याची हातोटी त्यांच्याकडे नसेल, म्हणून हे अप्रकाशित राहिलं किंवा असं राहिलं. मला हे वाटतं की हे प्रकाशात आलं पाहिजे म्हणून हा उपद्रव करतोय. आणि दुसरा, ज्यासाठी कुसुमाग्रज श्रेष्ठ आहे, कुसुमाग्रजांच्या पेक्षाही जास्त साहित्य निर्माण केलेले साहित्यिक आहेत, पण तरी पण हा मान त्या माणसाला मिळाल्याचं कारण तुम्हाला सांगतो, हा मानवतेचा पुजारी आहे. हा मानवतेचा पुजारी आहे. हा संघर्षाचा कवी आहे, हा क्रांतीचा कवी आहे. जे माझ्या आसपास सगळं दिसतंय, जे माझ्या आसपास आहे ते जर माझ्या लेखनात येत नसेल, ते जर माझ्या साहित्यात येत नसेल तर असं साहित्य लोकांना आवडणार का? हा खरा मला प्रश्न आहे. जेव्हा आपण चित्रपट पाहत असतो तेव्हा साधी गोष्ट आहे, त्या हिरोच्या जागी आपण आपली कल्पना करत असतो आणि तो जो काय पराक्रम करतोय ते आपल्याला असं वाटतं की तो आपलाच पराक्रम आहे. जेव्हा तो हाताच्या मुठी वळतो तेव्हा आपल्याही नकळत आपल्याच्या मुठी वळल्या जातात, आणि जेव्हा तो बागेतनं गाणी फिरतो तेव्हा आपल्यालाही भास होतो की आपणही कुठं अमराईमध्ये फिरत आहोत. हे जे आहे ते आहे तो मानवी मनाचा कल आहे, त्यात काय वावगं चुकीचं काही नाहीये. त्याला जर शब्द दिले नाहीत, लोकांच्या संघर्षाला जर दिले, आणि सगळ्यात शेवटी तुम्ही त्याला जगण्याची, उभा राहण्याची जर तुम्ही प्रेरणा किंवा ताकद जर त्याला तुम्ही दिली नाही तर तुमचं साहित्य जे आहे ते साहित्य कालौघात टिकते. तसंच आहे. कशा साई भिजविसी वेळे उजळ तुझे बाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा अशे उषक काल, हे जे ते म्हणतात ना त्यावेळेला किती मोठी प्रेरणा देते बघा. ही काळरात्र आहे. 1942 ची कविता ही, 42चं आंदोलन सुरू आहे आणि बाहेर सगळं आंदोलन सुरू असताना या कलावंतानं आपली लेखणी मॅन केलेली नाही. कशाला पाहिजे स्वातंत्र्य चळवळ? मी साहित्यिक आहे, माझा आणि स्वातंत्र्य चळवळीचा काही संबंध नाही, इंग्रजांचा आणि माझा पण काही संबंध नाही असं म्हणले नाही. हे लक्षात घ्या. समाजामध्ये जे वाईट दिसतंय, जे अमंगल आहे, ते अमंगल जे आहे ते डोळ्यानं दिसत असताना त्याच्यावर कातडं ओढणारा माणूस हा साहित्यिक होऊ शकत नाही, प्रश्नच नाही. आणि तो कालाच्या बेच्यात तर टिकणारच नाही. त्यामुळे कुसुमाग्रज श्रेष्ठ का?
जे बाहेर चाललं होतं ते बाहेर चाललंय ते सगळं अमंगल आहे दिसत असताना त्याच्यावर कोरडे ओढलेत आणि ते कोरडे ओढून नुसतं थांबलेले नाहीत. सांगतात ते, या सरणावरती तुमची पेटताच प्रेते, या ज्वालातून उठतील भावी क्रांतीचे नेते. काय एक एक वाक्य जे आहे ते सुभाषित आहे. म्हणजे ते इंग्रजांना ठणकावून सांगतायत की गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. तुम्ही कितीही लोकांना फाशी द्या, कितीही लोकांना मारा, त्यांची ज्या ज्या वेळेला सरणावर प्रेत जळतील त्या ज्वालातनं क्रांतीचे नवे नेते निर्माण होतील. तुम्ही लोकांना मारून आमचा विचार किंवा आमच्या स्वातंत्र्याच्या उर्मी दाबू शकत नाही, हे स्पष्टपणे सांगता येते. तशाच त्यांच्या एक ना एक कविता घ्या, आगगाडी जमीन घ्या, त्यात सुद्धा तेच वर्णन आहे. म्हणजे ज्या वेळेला मदमस्त झालेली व्यवस्था दुर्बलांना दाबून टाकते, किती सहन करायचं, पण असं एक क्षण ज्या वेळेला येतो जेव्हा सहन करणारे सहन करण्याचं नाकारतात, तेव्हा त्यांना त्या दरीत खोल कोसळल्यापासून गत्यंतर होत नाही. जाऊन मुळातून ती कविता वाचा, किती सुंदर कविता आहे आगगाडी जमीन. पृथ्वीचे प्रेमगीत घ्या, म्हणजे हाच तो कवी आहे जो सरळ म्हणतो की जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल धुरत, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती कोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. याचा अर्थ नेभळट प्रेमातला त्यांनी अजिबात पाठिंबा दिलेला नाही. ते सरळ सांगतात, प्रेम करायचं आहे ना तर प्रेम असं अलौकिक प्रेम कर, त्याचा पाठीराखा मी आहे. म्हणजे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दुरिता मला त्याहूनही साहवे. क्या बात. म्हणजे इतकं सुंदर की क्षुद्र माणसांचा दुर्बळांचा असला शृंगार करण्यापेक्षा हे सूर्या ती पृथ्वी म्हणते त्यापेक्षा तू लांब आहेस, तुझी दूरी आहे ती मला मान्य आहे. आपण असंच लांबून एकमेकांवर प्रेम करत बसू, हे दुसरे तारे धूमकेतू शुक्र मंगळ बुध चंद्र यांच्या नादी मी लागणार नाही. ती कविता तुम्ही मुळातून वाचा. याचा अर्थ तुम्ही या सगळ्यांचा लक्षात घ्या. कुसुमाग्रज श्रेष्ठ का. जो माणूस तुम्ही खचलेले असता, तुम्ही पिचलेले असता, तुम्ही संकटात असता, त्यावेळेला तुम्हाला जवळ घेऊन तुमच्या पाठीवर हात ठेवतो आणि तुम्हाला सांगतो की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. हे जो सांगतो, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, जो लढ म्हणायला शिकवतो त्याला लोक वर्षानुवर्ष लक्ष ठेवतात. आपल्याला 2 आधाराचे शब्द जे आहेत ना ते फार महत्त्वाचे असतात. आपल्या आयुष्यातल्या लढाया त्या प्रत्येकाला स्वतः लढायच्या असतात. त्या लढाया पाठीच्या कुणाच्या मदतीने लढायच्या नसतात. त्या लढाया लढताना फक्त 2 धीराचे शब्द, म्हणजे स्वामी समर्थांचं जे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे काय वाक्य आहे. मला वाटतं मानसशास्त्राचा सगळ्यात मोठा मंत्र आहे तो. मानसशास्त्राचा सगळ्यात मोठा मंत्र आहे ते फक्त आपण त्या श्रद्धेनं ऐकतो त्या स्वामींच्या तोंडून. म्हणजे ती श्रद्धा आपण त्याच्याशी कनेक्ट केलेली आहे. आणि मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. याचा अर्थ काय की तू तुझं काम करत राहा. गीतेमध्ये तरी काय वेगळं सांगितलं, हेच सांगितले, लक्षात घ्या. त्यामुळे या साहित्याच्या चर्चा का करायच्या किंवा हे साहित्य का महत्त्वाचं आहे, याच्यासाठी महत्त्वाचं आहे की यातून आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. आणि आपण असं जे वारंवार जे आपल्या आयुष्यातलं काही दुःख किंवा खचून येण्याचे प्रकार येतात त्यातून सावरतं काय, तर तुम्हाला सावरणार हे फक्त साहित्य. इंग्रजीमध्ये असं एक सुभाषित आहे, की डोंट बिलीव्ह द पर्सन, डोंट ट्रस्ट द पर्सन हू हॅज नॉट ब्रॉट एनी बुक विथ हिम. तुम्हाला भेटायला येताना किंवा तुम्ही ज्याला भेटताय त्या माणसाच्या हातात एकही पुस्तक नसेल तर त्या माणसावर आयुष्यात कधीही विश्वास ठेवू नका. अशा अर्थात एक सुभाषित आहे. याचा अर्थ ज्याच्या हातात पुस्तक आहे, ज्याच्या हातात कुंचल आहे म्हणजे ब्रश आहे, ज्याच्या हातामध्ये काहीतरी म्हणणं आहे, ज्याच्या गंटामध्ये गाणं आहे, ही माणसं कशी असतात, ही माणसं अत्यंतिक कलाप्रेमी असतात, ती सर्जनशील मनाची असतात. त्या मनामध्ये हिंसेला थारा नसतो, अजिबात त्यांची मनं युद्धखोर नसतात. अशी माणसं भारतात आहेत. इथं बुद्ध आहे हे लक्षात घ्या. आज जगात जे युद्धाचं सावट आहे याच्यावर जर उत्तर तुम्हाला कोणतं शोधायचं असेल तर कला कल्पतरूंची आरव ह्या ज्या हे आहेत, या कलेचे जे मळे आहेत हे कल्पतरू आहेत. आणि हेच कला कल्पतरूंचे आरव जे आहेत ते तुम्हाला फुलवले पाहिजेत, त्याला दुसरा पर्याय नाही. हे आपल्या जीवनातलं साहित्याचं स्थान आहे, ते मी तुम्हाला सांगतो. बाकी अनेक कार्यक्रम एकत्रित या निमित्तानं झाले. मी सन्मानानं उल्लेख करतो या 2 प्राध्यापकांचा, आदरणीय केदारी रसाळ आणि सानिका देशमुख. तुम्हाला गुणवंत प्राध्यापक पुरस्कार माझ्या हस्ते दिला तर ठीक आहे, मान्य करून घ्या. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही जे काम करत आहात ते खूप
चांगलं आहे आणि असंच तुम्ही मुलांच्या भावविश्वामध्ये नवीन नवीन गोष्टी भरत चला. जो करील मनोरंजन मुलांचे जरेल नाते प्रभूशी पायाचे असं म्हणतो. त्या प्रभूशी नातं जोडण्यासाठी तुम्हाला हा शाबासकीची पाठ तुमची थोपटलेली आहे. शाबासकी या मराठी अध्यापक संघाने दिलेली आहे. तुमच्या हातून असंच भरभरून कार्य होत राहावं असं मी करतो. ज्या कविता लिहिलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला तर फारच हे आहे, म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे. काही कवी फार भयंकर असतात आणि एकदा धरले की ते पाठच सोडत नाहीत. कसं सुटावं त्यांच्यापासून. असाच एकदा कवी भेटला होता. तो मला माझ्या 2च कविता ऐका. म्हणलं ठीक आहे, नाही बाबा. त्यानं वही घेऊन आला होता. म्हणलं माझ्या कविता ऐकायची तुला, तास 2 तास तुला सोडणार नाही. म्हणलं नाही, मला वेळ नाही. शेवटी आमची घासाघीस झाली, वाटाघाटी झाली आणि 2 कवितावर आम्ही आलो. म्हणलं ठीक आहे, पहिली म्हण आता. तो म्हणला माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे सूर्य अंधारात चाचपडताना. बंद कर म्हणलं ते. तुझं शीर्षक ऐकूनच तुझी कविता ऐकायची माझी अजिबात इच्छा झाली नाही. ते बाण विस्तारा घे आणि बाहेर चालायला लाग म्हणलं. चहाचं बिल सुद्धा मी देतो, पण पहिला हात घे. काय म्हणजे सूर्य अंधारात चाचपडताना काय प्रतिमा असू शकते का? म्हणजे उगाचच काहीतरी, म्हणजे त्याला कोणी सांगितलं असतं की 2 विरोधी कल्पना एकत्र केल्या की त्यातनं जो चमत्कृतीपूर्ण विरोधाभास तयार होतो, त्यातून काव्य निर्माण होतं. असं कुठतरी अत्यंत फालतू काहीतरी ऐकलेलं असतं. आणि यात त्याला वाटतं की या जगात सूर्य उजेड देणारा जो आहे तो सूर्य आहे आणि अंधार हे त्याच्याबरोबर विरुद्ध आहे. आणि हे 2 एकत्र आले की सूर्य जर अंधारात गेला तर त्यानं चाचपडायलाच पाहिजे. अरे सूर्य जिथं असेल तिथं अंधार कसा असेल? कृपा करून असल्या काही कविता लिहू नका. आणि लिहिल्या तरी तो तुम्ही तुमच्या वहीच्या बाहेर काही त्या काढू नका. म्हणून तुम्हाला म्हणतो की रायटिंग परत लिहित चला. मग तुम्हाला त्यातनं लिहिण्यातनं जे आहे ते तुम्ही चांगलं लिहित जाल. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तुमच्या लवकरच काव्यसंग्रह येवोत आणि तुमचेही विशाखा नक्षत्रासाठी तुमच्याही काव्य नक्षत्र जी आहेत ती या सगळीकडे भरू देत, त्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो. त्यानंतर चिंगीचं गणित, तुमचंही मॅडम खूप खूप अभिनंदन. वंदना होलबत्ते मॅडम की तुम्ही चिंगीचं गणित लिहिलं. आणि मी बसल्या चाललं, मी आता घरी जाऊन वाचेन हे पूर्ण. लहान मुलांसाठीच्या नाट्यछटा आणि नाटकं आहेत त्यात. आणि हे आहे एक लक्षात घ्या की मोठ्यांसाठी बरंच लिहिलं जातं, पण मराठीमध्ये लहानांसाठी खूप कमी लिहिलं जातं. आणि ते सकसपणे लिहिण्याची गरज आहे. कारण एकदा याला जर साहित्याची आवड लागली, तुम्हाला मी सांगतो आणि सगळ्या शिक्षकांना मी सांगतो, तुम्ही फक्त मुलांना चांगलं सकस वाचनाची आवड लावा. उभ्या आयुष्यात त्यांच्यावर दुसरा कोणताही संस्कार करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. अत्यंत गांभीर्यपूर्वक मी विधान करतोय. मी पण एक पालक आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त मुलांना वाचनाची सवय लावा. ती एक सवय जी आहे, ती एक सवय त्या मुलाचं आयुष्य बदलून टाकेल. त्याला बाकी कोणतेही त्याला तुम्ही डिसिप्लिन किंवा त्याला तुम्ही बाकीचं काही शिकवू नका. खरं बोल बाबा हे का असं काही शिकवू नका. त्याला फक्त चांगलं साहित्य त्याला वाचायला, त्याच्यानंतर ते वाचून घ्या. बाकी सगळे गुण त्याच्यात आपोआप पाजळ जातील आणि ते पुस्तक जे आहे, ते वाचन जे आहे ते त्याचा आयुष्यभराचा सोबती बनून जाईल. तो कोणत्याही याच्यामध्ये खचणार नाही. हे लक्षात घ्या. ही जी ताकद आहे, ही ताकद वाचनामध्ये आहे. त्यामुळं लहान मुलांसाठी तुम्ही लिहिलं खूप छान. आणि संदर्भ तुम्हाला मी मगाशी ते म्हणालो की आसपासचे असले पाहिजेत. एक मजेशीर संदर्भ मला यातही सापडला. म्हणजे ते काय झालंय, ते पक्षी जो आहे, तो पक्षी जो तो जखमी झालाय आणि हे होतंय की त्या पोपटाला बरं वाटावं म्हणून त्या पटकन घेऊन जातात की अरे याचं काय करायचं. तर म्हणतो थांब आहे, आताच मी पक्षी मित्र आपटे सरांना फोन करतो, ते गायकवाड सर डॉक्टर ओरा पापा पाटील यांना घेऊन येतील. क्या बात. सांगलीतले निसर्गप्रेमी जे आहे त्यांनी जे आणि ज्यांनी उभं आयुष्य या पक्ष्यांना, प्राण्यांना आणि निसर्गाला वाचवण्यासाठी वेचलेला आहे, त्यांचा संदर्भ सहजपणे त्यात एका वाक्यात येऊन जातो आणि त्यांची नावं येऊन जातात. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे इथं तरी काही परत कुणी अमेरिकेतलं किंवा याच्यातलं किंवा असं काही लिहिलेलं नाही. म्हणजे जे तुमच्या आसपास आहे, जे तुमच्या आसपास घडतं आहे त्याच्याकडे डोळे उघडून बघावं. ते आपल्या लेखनामध्ये, आपल्या आसपासच्या याच्यामध्ये कसं येईल हे बघावं आणि तेच उतरावं. हे लक्षात घ्या. म्हणजे मी पर्यांच्या कथा सांगून मुलांना रिझवण्यापेक्षा मी त्यांच्या आसपासच्या दैनंदिन जीवनातल्या त्या जर सांगितल्या तर त्यांना त्या अधिक भावतील. हे आहे. म्हणजे यासाठी तुमचं विशेष अभिनंदन. तुमचं पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे माझ्या हस्ते. आणि सरते शेवटी मी तुम्हाला इतकं सांगेन, तुम्ही आज खऱ्या अर्थानं मराठी राजभाषा बोलून तुम्ही माझा सन्मान केला. मला शांतपणाने तुम्ही ऐकून घेतलं. तुमची माझी बाकीचं कोणतं नातं असेल नसेल माहीत नाही, पण आपण मराठीची लेकरं आहोत. हे फार मोठं नातं तुमच्यात आणि माझ्यात आहे. आणि मला वाटतं मग हे एकदा नातं असलं की बाकीच्या कोणत्या नात्या असण्याची काही आवश्यकता उरत नाही. आणि एकदा या नात्यानं आपण बांधव गेल्यानंतर
मग आपल्याला या कोणत्याही औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन मनमोकळा संवाद आपल्याला साधता येतो. तोच संवाद मी आज तुमच्याशी साधण्याचा प्रयत्न केला आणि असा संवाद साधण्याची संधी मला विठ्ठल मोहिते सर तुम्ही दिली, याबद्दल मी आपले आभार मानतो आणि संयोजकांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानून थांबतो.